नोटाबंदीनंतर बंद करण्यात आलेली टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी सुरुवातीला, कारण अनेक ठिकाणी स्वाईप मशीन सध्या बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे टोल नाक्यांवरती मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागल्या आहेत। आशिष घरत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। आशिष, काय नेमक्या समस्या उद्भवत आहेत टोल नाक्यांवरती? रेश्मा, काल मध्यरात्रीपासून जेव्हा टोलवरती जी काही टोल वसुली सुरू झालेली आहे, जी गेले जवळजवळ 22 ते 25 दिवस बंद होती, पण काल रात्रीपासून जेव्हा ही टोल वसुली सुरू झाली त्यामध्ये एक गोष्ट जी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती दिसून येते ती म्हणजे खालापूर टोल नाक्यावरती 500 आणि 1000 रुपयांच्या जुना नोटा आज सुद्धा स्वीकारल्या जात आहेत। जो गोंधळ होतोय या ट्रॅफिकमुळे तो निस्तारण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। त्यामुळे या टोल बूथवरती काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती आणि मुंबईहून पुण्याकडे जाणारी जी लेन आहे त्यासाठी एक लेन एक्स्ट्रा लेन वाढवण्यात आलेली आहे। ज्या 6 लेन्स आहेत त्यापैकी आणखीन एक एक्स्ट्रा लेन वाढवलेली आहे। तर पण त्याचबरोबर आज जो सकाळपासून जो एक प्रश्न दिसून आला तो म्हणजे 2000 रुपयांच्या सुट्ट्यांचा। त्यामुळे हे 2000 रुपयांचे सुट्टे सुद्धा देणे इथे शक्य होत नाही आहे। त्यामुळे जे सुट्टे असतील ते घेतले जात आहेत आणि त्या सुट्टे पैशांचीच मागणी केली जाते आणि सुट्ट्यांचा जो प्रॉब्लेम आहे 2000 रुपयांचे सुट्टे देण्याचा हा प्रॉब्लेम होतोय। तर तिथे या टोल बूथवरती दुसरा एक अरेंजमेंट जी केली गेली ती म्हणजे स्वाईप मशीनची। या दोन्ही लेनवरती म्हणजे मुंबई आणि पुणे लेनवरती ज्या काही गाड्या जात आहेत त्यांना स्वाईप मशीनचा ऑप्शन दिला गेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी स्वाईप सुद्धा केलं जात आहे। त्याची काहीशी सुविधा जी आहे ही या एक्सप्रेसवरून जाणारे जे काही प्रवासी आहेत त्यांना मात्र या स्वाईप मशीनची थोडीशी सुविधा आणि त्यामुळे थोडासा गोंधळ जो आहे हा कमी झालेला आहे। निश्चित आशिष, तुम्ही परिस्थितीवरती नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।